बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज जय जय भवानी. जय शिवाजी महादेव. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत तुमच्या ग्रुपचे सहर्ष स्वागत करतो. साहेब, माझं नाव सखाराम अवखिरकर आहे. तुम्ही येताना रायगडावरती पायी चढून वरती आलात ना, ही गडाची पुढची बाजू आहे. रायगड किल्ल्याला टोटली 2000 पायऱ्या आहेत. पायी वरती यायचं म्हटलं तर कमीत कमी 2 तास लागतात, बरोबर ना. या रायगडाला 4 टोक आहे. पूर्वेला भवानी कडा, पश्चिमेला हिरकणी बुरुज, दक्षिणेला वाघ दरवाजा आणि उत्तरेला टकमक टोक. हा मधला परिसर 1200 एकरचा आहे. हा गड पूर्ण पाहायचं म्हटलं तर साहेब 2 दिवस कमी पडतात, एवढा हा गड मोठा आहे. 2 दिवसामध्ये गडावरती आपण 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 300 इमारती पाहू शकतो. या रायगडाची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून 1375 फुटाची हाईट आहे. म्हणजे रायगड ही आपल्या राजांची दुसरी राजधानी आहे. महाराजांची पहिली राजधानी राजगड हा पुण्यामध्ये येतो. या गडाची राजधानी म्हणून निवड का केली? रायगड एकमेव असा डोंगर आहे, गडाचा पायी मार्ग सोडला तर गडाला कुठलीही तटबंदीची जरूरत नाहीये. तुम्ही त्यांना रोपवेने पायी वरतीला तुम्ही या गडाचा डोंगराचा अनुभव घेतला असेल. शिवाजी महाराजांच्या आधी या गडावरती चंद्रराव मोरे होते. चंद्रराव मोरे जावळीचे होते. जावळीचं खोरं म्हणजे रायगडाच्या दक्षिणेपासून प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत पूर्ण जावळीचं खोरं लागतं. या जावळीच्या खोऱ्याचं त्या काळामध्ये वर्णन केलं जात होतं. दिवसा सूर्याचं किरण जमिनीवरती पोचू शकत नाही, इतकं घनदाट जंगल होतं. शिवाजी महाराजांनी हा गड चंद्रराव मोऱ्यांकडून 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला. साहेब, हा रायगड किल्ला 12व्या शतकापासून आहे. त्या गडाची 14 नावे होऊन गेली. गडावरती जसं सत्ता होत गेल्या तसतशी गडाची नावे बदलत गेली. गडाचं मूळ नाव तर रायगिरी, राजगिरी, जम्बूद्वीप, तनस, कासिवटा, नंदद्वीप, बदेनूर, पूर्वेकडील शुभ्राटर, हिवगड, इस्लामगड आणि रायगड. पण 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम केलं. बांधकाम करणारे महाराजांचे आरकेडी तिथे त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुरकर. सर, या रायगड किल्ल्याचं बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज रायगडावरती नव्हते. गडाच्या बांधकामासाठी पैसा नव्हता. हिरोजीने काय केलं? स्वतःचा वाडा जमीन विकलं, रायगडावरती आले, एका झोपडीमध्ये राहिले आणि वाडा जमीन विकून जो काय पैसा मिळाला होता त्यामध्ये गडाचं बांधकाम नित्य मिळाले होते. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. आता आपण हा जेवढा गड पाहणार पूर्ण उद्ध्वस्त पाहणार. जर का विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले तुटलेले आहेत, राजस्थानमध्ये चांगले आहेत. राजस्थानमध्ये महाराणा प्रतापांचे गड किल्ले सोडले, बाकी सर्व किल्ले तिकडे शाबूत आहेत. इंग्रजांचा हेतू होता त्यांना मराठ्यांचा इतिहास नष्ट करायचा होता. ज्याच्यावरती एक म्हण आहे की अंधाराला घाबरत नाही, आबालाची साथ आहे, घोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. म्हणून प्रतियात्रेकरईच्या पानामध्ये लिहून ठेवतात की बाकी सर्वांना भूगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. म्हणून 10 मे 1818 या रायगडावरती इंग्रजांचे 2 अधिकारी आले, कर्नल पॉर्थर आणि मेजर हॉल. त्याने गडावरती तोफांचा मारा केला. पहिल्यांदा त्यांनी गडाचं दारू कोठार उद्ध्वस्त केलं, नंतर त्यांनी गड उद्ध्वस्त केला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे गड 11 दिवस जळलं होतं. लाकडी छत होतं, पूर्णपणे जळून गेलं. त्यामुळे सर्व आपण तुटलेले अवशेष पाहणार आहोत. टोटली आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचे 360 किल्ले होते. राजाने फक्त मुरुड जंजिरा किल्ला जिंकता नाही आला. मात्र तोच किल्ला घेण्यासाठी संभाजी महाराज गेले होते. जवळपास संभाजीराजांनी मुरुड जंजिरा किल्ला जिंकलाच होता, कारण त्यावेळी जंजिरा किल्ला सिद्धीच्या ताब्यामध्ये होता. सिद्धीने काय केलं? औरंगजेबाची मदत मागितली. मग औरंगजेबाने बाकीच्या गड किल्ल्यांवरती आपल्या महाराजांची मदत केली. त्यामुळे संभाजीराजांना तो किल्ला सोडून दुसऱ्या किल्ल्यांवरती जावं लागलं. साहेब, जर का तुम्ही कधी मुरुड जंजिराला गेलात तर त्याच्या बाजूला किल्ला आहे पद्मदुर्ग, स्वतः संभाजीराजांनी बांधला होता. संभाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, कारण संभाजीराजांनी सतत 9 वर्ष लढाई केली होती. एकही लढाई हरले नव्हते. 42 दिवस ते मरणाशी झुंजत होते. जगावं तर शिवबासारखं आणि मरावं तर संभासारखं. म्हणून औरंगजेब बोलतो की उस सिंबा ने एक संभा को जन्म दिया, वैसा एक संभा हमारे घर में पैदा होता, तुम्हें हिंदुस्तान का राष्ट्र. औरंगजेबाची 3 पोरं होती. संभाजीराजांची शूर पराक्रमी होती. तर या रायगडाच्या 4ही बाजूला सह्याद्री पर्वत आहेत. गडाला कोणताही पर्वत सन्निकटेड नाहीये. गुलाबाचं फुल एका कळीमधून उगम पावतो. रायगड एका खडकापासून बनलाय. आपण खालून पाहिलं तर फक्त वरती डोंगर दिसतो, पण गडावरती आल्यानंतर समजतं की रायगडावरती 1200 एकरचा पठार आहे. त्या रायगड किल्ल्यावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो, पण वातावरण क्लिअर पाहिजे. तोरणा, राजगड, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड, मानगड आणि लिंगाणा दिसतो. आता सध्या ढगाळ वातावरण आहे. तुम्ही जानेवारीच्या पिरियड मध्ये आला तर व्यवस्थित किल्ले पाहता येतात. ते समोर जे मंदिर आहे ते शिरकाई मातेचं मंदिर आहे. महाराजांच्या काळामध्ये गडावरती शिर्के सरदार वरती होते आणि या देवीची स्थापना केली होती, शिरकाई मातेचं मंदिर. तुम्ही येताना एक तलाव पाहिला असेल, हाती तलाव. रायगडावरती 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्यात. या गडावरती 2 वर्ष पाऊस पडला नाही तरी पाणी टंचाई निर्माण होत नाही. हाती तलाव काय म्हणतात? आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला होता, तर त्यावेळी खालून 2 हत्ती वरती आणले होते. राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. आणि राज्याभिषेकासाठी एक इंग्रजांचा वकील आला होता. तुम्ही राज्याभिषेकाचा फोटो पाहिले ना, पोस्टर, त्यामध्ये तो पांढरे व्यक्ती आपल्या राजा महाराजांना कॅप करून मुद्रा करताना दाखवलं. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटेड.
हा इंग्रज गडावरती पायी चढून वरती आला होता आणि पायी येताना त्याची फार मोठी दमछाक झाली होती. गडावरती आला आणि त्याने इथे गडावरती हत्तींना पाहिलं. विचार करू लागला की 2 पायाचा माणूस गडावरती येताना मी दमलो थकलो, महाराजांनी 4 पायाचे हत्ती कसे आणले. महाराजांनी अशी आयडिया केली होती, रायगडावरती आणलेले हत्ती छोटे हत्ती पालखीमध्ये आणले आणि रायगडावरती त्यांचं पालन पोषण केलं. जे एका हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये होते, रायगडाचं बांधकाम 14 वर्ष चालू होतं. हत्तीनं मोठं करून काय उपयोग करून घेणं राजांची दूरदृष्टी होती. लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं लहान करता येत नाही. आता आपण एक एक पॉईंट पाहत माहिती घेत पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा जे खाली तलाव दिसतं का तुम्हाला, या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. या तलावाची जी खोली आहे ती 35 फूट आहे. पण गंगासागर का म्हणतात, राजांचा राज्याभिषेक झाला होता त्यावेळी काशीवरून गागा भट्ट आले होते. त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. पण राज्याभिषेक करून जे काय अर्ध पाणी राहिलं या तलावामध्ये सोडून दिले, त्याला गंगासागर असं म्हणतात. याच्यावरती एक कविता आहे, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि 7 सप्त समुद्राची पाणी जल ही झाली तीर्थांची घर आणि नाव जायची गंगा. ते आजही पाणी पिण्यासाठी वापरतात. आता समोर तुम्हाला एक टेकडी दिसते का बघा, त्याच्यावरती भगवा झेंडा लावलाय. काही लोकांचं येणं जाणं चालू आहे. त्या टेकडीला टकमक टोक म्हणतात. टकमक टोक म्हणजे तिथे गेल्यानंतर टकमकासारखं खाली पाहावं लागतं. तर त्यांचे आहे 2250. जरी कोणी पुन्हा कोणी लबाडी केली की त्या टकमक टोकावरून त्याचं खाली कडेला उतरेल. पण असं म्हणतात की सहजासहजी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडेला उतरले नव्हते आणि संभाजी राजांनी कोणाला सोडलं. मग त्या टकमक टोकावरती एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचा इतिहासामध्ये पुरावा नाहीये. म्हणजे तिला दंत कथा बोलतात, सांगोसांगी गोष्ट. शिवाजी महाराज आणि त्यांच्या अंगावरती छत्री पकडणारे सेवक हे दुपारच्या वेळी गडाची पाहणी करण्यासाठी टकमक टोकापर्यंत गेले होते. अचानक वारं आलं. वारं छत्रीमध्ये गेल्यानंतर तो सेवक छत्री सोबत वरती गेला पॅराशूटचा. नंतर तो राजाने विनंती करायला लागला की राजे मला वाचवा. महाराज त्याला म्हणाले, बाबा तू छत्री सोडू नको. तो खाली गावामध्ये सुखरूप उतरला. गावही त्याला बक्षीस दिलं आणि त्या गावाला छत्रीवरून छत्री निजामपूर असं नाव दिलं. आजही त्या गावाला छत्री निजामपूर असं म्हणतात. आता हे समोर तुम्हाला 2 टावर दिसत नाही, हे पूर्व त्यांना सप्तमुनोरे म्हणतात. त्या सप्तमुनोरे एकावर एक 7 मजली उंच होते. हे प्राण्यांना हवेशीर असण्यासाठी. पण याचं दुसरं एक कारण होतं की समजा शत्रू येत असला तर थोडक्यात ते टेंगली जे रायगडाची पुढची बाजू आहे तेव्हाचे राजे किल्ल्याची शिपावडी समोर एक गेट आहे बघा, समोर गेट. आता आपण हे गेट मधून आतमध्ये जाणार आहोत. त्या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. महाराजांच्या काळामध्ये मेणा आणि पालखी असे 2 प्रकार, जे मेणा स्त्रियांसाठी होते आणि पालखी पुरुषांसाठी होती. पण छत्रपती शिवरायांच्या एकूण 8 राण्या होत्या. राजाने 8 राण्या का केल्या होत्या, महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं. जेणेकरून राजाने 8 गावामध्ये जरी लग्न केलं तर 8 गावातली लोक स्वराज्यामध्ये सामील होतील, स्वराज्य वाढेल या हेतूने महाराजांनी 8 राण्या केल्या होत्या. महाराजांची पहिली राणी सहीबाई, त्याचं राजगडावरती निधन झालं आणि पुतळाबाई खाली राहायच्या पाचाडमध्ये जिजामात्यांच्या सेवेसाठी. साहेबांचं वयमान वाढलं होतं, त्यांना गडावरचं वातावरण सण होत नव्हतं, तेव्हा त्यांना पाचाडमध्ये वाडा बांधून दिला. त्याला 6 राण्या रायगडावरती राहायचे. त्या दरवाजामधून महाराजांची पालखी जायची. हा पालखी दरवाजा. आता आपण पालखी दरवाजामधून बाल्य किल्ल्यामध्ये जाणार. आता बाल्य किल्ला म्हणजे काय, किल्ल्याचा महत्वाचा भाग त्याला बाल्य किल्ला बोलतात, किंवा सर्वात उंच असणारा भाग त्याला बाल्य किल्ला बोलतात. तुम्ही महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती जा, त्या किल्ल्याला बाल्य किल्ला असतो. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज. तर आता आपण त्या ठिकाणी उभे आहोत. हे राण्यांचे महल आहेत. गडावरती 6 राण्या राहायच्या. मग 6 राण्यांचे 6 महल रायगडावरती आहेत. हे समोर त्यांचं हॉल होतं, पाठीमागे बेडरूम, इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था, इकडे खिडकी आहे. मी तुम्हाला राण्यांची नावं सांगतो. पहिली राणी सहीबाई. सई, सोयरा, तकवार, सगुणा, काशी, लक्ष्मी, पुतला आणि गुणवंताबाई अशा 8 राण्या होत्या. म्हणजे सईबाईंना संभाजी आणि सोयराबाईंना राजाराम. राजाने 2 मुलं होती. बाकीच्या राण्यांना मुली होत्या. एका मुलीचं नाव होतं कमलाबाई आणि दुसऱ्या मुलीचं नाव होतं राणूबाई. पण महाराजांनी एका मुलीचं लग्न नेताजी पालकरांचा मुलगा तानोजी पालकर यांच्या सोबत केलं होतं. कारण ज्यावेळी नेताजी पालकर मोगलांकडून सुटून आले त्यावेळी त्यांचं रायगडावरतीच धर्मांतर केलं होतं. महाराज त्यांच्यासोबत त्यांच्या पंक्तीला जेवायला बसले, त्यांच्याकडे सोयीर संबंध व्हावं म्हणून महाराजांनी त्यांची मुलगी नेताजी पालकरांच्या मुलाला दिली होती. कारण बाकीच्या राजांनी काय केलं, इतरांच्या ताटाला ताट लावून जेवायला बसले. महाराजांनी तसं नाही केलं. महाराजांनी 18 पगड जातीतली लोक एकत्र केली आणि एकाच ताटामध्ये जेवायला बसवले, म्हणून हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. बाकीच्या राजांनी त्यांच्या बापजाद्यांच्या गादीवरती राज्य केलं. महाराजांनी स्वतःची गादी स्वतःच निर्माण केली होती. तर जेवढं दगडाचं बांधकाम आहे
हे महाराजांच्या काळामधलं आहे. हे विटांचं बांधकाम नंतरचं आहे. महाराजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले होते 1733 मध्ये. गडाचा त्यांनी मेंटेनन्स केलेला होता. आपल्याला प्रश्न पडतो की रायगडाचं एवढं बांधकाम केलं पण एवढं दगड कुठून आणले असेल. विचार केला तर खालून काही लोक गडावरती दगड आणू शकत नव्हते. म्हणजे पूर्वी या रायगडावरती टाकी तळावांमध्ये खोदकाम केलं जायचं आणि त्यामधले काही दगड निघाली की गडाचं बांधकाम करायचे आणि लगेच उतरत्या भागाला तटबंदी बांधायचे, तलाव निर्माण व्हायचं. आता आपण म्हणतो ना पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पण ही योजना तेव्हापासूनच राबवली गेली. बांधकामामध्ये आता आपण सिमेंट आणि रेती वापरतो. महाराजांच्या काळामध्ये शिस, चुना आणि गुल वापरायचे, त्यामुळे एवढं बांधकाम मजबूत आहे. म्हणजे हिरोजी इंदुलकरांनी जेवढं गडाचं बांधकाम केलंय त्याची त्यांनी गॅरंटी दिले की यावत चंद्र दिवा करो विलस समश मृजी बहते. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे बांधकाम अबाधित राहील. जर का तुम्हाला 350-400 वर्षापूर्वीच एखादं दगडाचं बाथरूम पाहायचं असेल, मागे एक टॉयलेट सिस्टीम आहे, पाहून घ्या. कारण त्याचं पाहून इंग्रज आणि मातीचं तयार केलं तेच आपल्याला माहिती देतात. एक पाहून घ्या, मग आपण